नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे. राजनाथ सिंग तेजसमधून काही वेळातच उड्डाण घेणार आहेत आणि त्यासाठीच ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. स्वदेशी युद्ध विमानातून प्रवास करणारे ते पहिले संरक्षण मंत्री असणार आहेत. तर तेजस या स्वदेशी युद्ध विमानाबद्दल मोठी उत्सुकता आहे आणि याच विमानातून आता संरक्षण मंत्री काही क्षणांमध्ये उड्डाण घेतील. तर ही थेट दृश्य त्या ठिकाणची आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आता तेजस या भारतीय बनावटीच्या विमानामधून संरक्षण मंत्री काही क्षणांमध्ये उड्डाण घेणार आहेत. आणि एक वेगळा इतिहास खरं तर त्यांच्या नावावर रचला जाईल असं म्हणायला हरकत नाही, कारण ते पहिले संरक्षण मंत्री असतील जे भारतीय बनावटीच्या स्वदेशी युद्ध विमानातून या ठिकाणी प्रवास करणार आहेत. हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत. महाजन सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत मध्ये. एकूणच आजची ही घटना किती महत्त्वाची? आजची ही घटना संरक्षण मंत्र्यांनी लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मधून उड्डाण करणं ही महत्त्वाची घटना आहे. कारण हे असं दर्शवतं की हे उच्च दर्जाचं विमान आहे आणि जर संरक्षण मंत्री या विमानातनं उड्डाण करू शकत असतील तर हे विमान भारतीय हवाई दलामध्ये सुद्धा सामील करण्याच्या लायकीचं आहे. लक्षात असावं की गेले 40 वर्ष या विमानावरती संशोधन सुरू आहे आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्यांनी हे फायनली विमान बनवलेलं आहे ते आणि भारताची संशोधन संस्था DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी मिळून बनवलेलं हे विमान आहे. परंतु दुर्दैवाने या विमानाचा दर्जा जेवढा हवाई दलाला पाहिजे तेवढा चांगला नव्हता आणि म्हणून इतके वर्ष ते विमान आपल्या हवाई दलामध्ये सामील होत नव्हतं. परंतु ज्या सुधारणा आपल्या हवाई दलाला पाहिजे होत्या त्या आता सगळ्या करण्यात आलेल्या आहेत आणि हे विमान आता हवाई दलामध्ये येण्याकरता तयार झालेलं आहे. आणि हे विमान वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतं जी कुठल्याही एका उच्च दर्जाच्या विमानाने करायला पाहिजे. म्हणजे इंटरसेप्टर म्हणजे शत्रूचं विमान जर आपल्या आकाशात आलं तर त्यांच्या विरुद्ध डॉग फाईट करणं, जसं अभिनंदननी केलं होतं पाकिस्तानच्या F-16 विमानाशी तशा प्रकारचं, किंवा पाकिस्तानच्या आत जाऊन जर कुठल्या दहशतवादी कॅम्पवरती हल्ला करायचा असेल तर त्या इतर विमानांना प्रोटेक्शन देणं, किंवा भारतीय सैन्याला जर सपोर्टची गरज असेल लढाई करताना तर ती मदत करणं, अशी वेगवेगळ्या प्रकारची एका लढाऊ विमानाची कामं असतात. ही सगळी विमानांची कामं करण्याकरता हे विमान हे तयार आहे. हे चांगलं विमान आहे, भारतात बनतं आहे आणि केवळ हवाई दलच नाही तर हे विमान आपल्या नौदलामध्ये सुद्धा सामील होण्याची शक्यता आहे. आता 2-3 दिवसापूर्वीच याचं जे नेव्हल व्हर्जन आहे त्यांनी INS विक्रमादित्यावरती लँडिंग करून ते नेव्ही करता सुद्धा चांगलं आहे हे सिद्ध केलेलं आहे. तर म्हणून एक दर्जेदार विमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे हवाई दलामध्ये आणि नौदलामध्ये सामील होईल, ज्यामुळे आपलं आधुनिकीकरण जे खूप मागे पडलं होतं त्याला पुन्हा एकदा. अगदी महाजन सर, एकूणच तेजसचं महत्त्व पटवून देणारी आजची ही घटना आहे. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आपली प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिली. आणि यानंतर बघणार आहोत महाराष्ट्राचा महासंग्राम. आणि तर राजकीय वर्तुळातून या घडीची मोठी बातमी. उद्या मुंबईमध्ये भाजपची शेवटची मेगा भरती होणार आहे. त्यामुळे कोणकोणते नेते आता भाजपमध्ये उद्या इन होणार आणि पुन्हा एकदा इनकमिंग मोठ्या प्रमाणात होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोठी उत्सुकता आहे या मेगा भरतीबद्दल आणि सगळ्यात मोठा सस्पेन्स जो आहे तो म्हणजे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा. त्यामुळे उद्या तरी नारायण राणेंचा प्रवेश होणार का, हा सस्पेन्स आता उलगडणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, नेमकी कोणकोणती नावं चर्चेत आहेत उद्याच्या मेगा भरतीच्या अनुषंगानं आणि नारायण राणेंचा सस्पेन्स नेमका सुटणार का? हाच प्रश्न खरं तर कायम आहे. कारण नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे हे आम्ही भाजपमध्ये जाणार असं सातत्याने म्हणतायत, मात्र त्यांचा प्रवेश आतापर्यंत झालेला नाहीये. त्याच्यामुळे तो उद्या तरी होणार का हा प्रश्न कायम आहे, हा सस्पेन्स देखील कायम आहे. आचारसंहिता आता आज उद्यात केव्हाही लागू शकते, त्याच्यामुळे उद्या
शेवटची मेगा भरती भारतीय जनता पक्षाची असणार आहे. नारायण राणे यांच्यासोबतच आनंदराव पाटील जे पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती मानले जातात, ते काँग्रेसचे नेते आहेत, ते देखील भारतीय जनता पक्षात येणार का याविषयी देखील उत्सुकता आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणी भाजपात प्रवेश करेल याविषयी देखील उत्सुकता आहे. त्यामुळे उद्या भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीपूर्वीची शेवटची मेगा भरती असणार आहे. अगदी विवेक, आणि या मेगा भरतीबद्दलची अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत